अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित इस्तेमाची सांगता झाली, परंतु या कार्यक्रमाला गालबोट लावणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली। समारोपानंतर परतीच्या प्रवासात असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांच्या टाटा मॅजिक या वाहनाला अकोला खामगाव या राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली। यामध्ये मोहम्मद शकील या भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर या अपघातामध्ये 12 जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। या प्रकरणी शेख शकील शेख मिया यांनी खामगाव ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहे। धार्मिक इस्तेमावरून परतत असताना काळाने घाला घातल्याने शेख कुटुंबियांविषयी जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, खामगाव।